मलयज शीतला शस्य श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्र ज्योत्स्ना फुलकित यामिनी कुसुमित शोभिनी सुहासिनी सुमधुर भासिनी सुखदा वरदा मातरम वंदे मातरम। अर्थात हे भारत माते मी तुला प्रणाम करते। पाण्याने परिपूर्ण फळाने भरलेले दक्षिणेच्या वायुलहरी श्यामल शांत पिकांनी भरलेल्या समृद्ध अशा मातेला मी नमन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते। या जन्मात ना जाणे मायभूमी स्पेस व्हावा, या जन्मात ना जाणे मायभूमी स्पेस व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा। सांडावे हृदय मातृभूमीसाठी आणि हर एक जन्मी भारत माझा देश व्हावा आणि हर एक जन्मी भारत माझा देश व्हावा। भारत भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान, तेजात रममान झालेला देश म्हणजे भारत। इंग्रजांनी हिरावून घेतलेलं भारताचं हेच तेज अर्थात स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी अनेक देशभक्त लढले झगडले, कित्येकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। या स्वातंत्र्यात एक नारा एक गीत महान मंत्र ठरलं, स्वातंत्र्य सैनिकांसाठी ते प्रेरणा बनलं। तो महामंत्र म्हणजे वंदे मातरम। आजच्या या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त याच महामंत्राचा थोडक्यात आढावा घेऊया। वंदे मातरम 1848 मध्ये स्वातंत्र्य झालेला देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला तो का होता? काँग्रेस स्थापनेपूर्वीचा जेव्हा भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना पखडताना जागृत होत होती, त्याच काळात कोलकाता विश्वविद्यालयातून BA ची पदवी घेतलेले पंकिमचंद्र चटर्जी यांना इंग्रज सरकारने कोलकात्याचा डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे पद दिले। पंकिमचंद्र हे मुळातच प्रखर देशभक्त होते। त्याच काळात इंग्रजांनी गॉड सेव्ह रिपब्लिक हे त्याचं राष्ट्रगीत भारतात रुजवण्याचा प्रयत्न केला। इंग्रजांच्या या राष्ट्रगीताबद्दल भारतीयांच्या मनात प्रचंड तिरस्कार निर्माण झाला। भारत हा एकसंघ देश नव्हता, म्हणून भारताचं स्वतःचं स्वातंत्र्याचं राष्ट्रगीत कधी अस्तित्वातच नव्हतं। पण या स्वातंत्र्य लढाईला गरज होती स्वातंत्र्याच्या राष्ट्रगीताची, म्हणूनच देशभक्तीने ओझळून भरलेलं भारताचा माता म्हणून उल्लेख करून नमन करणाऱ्या बंगाली संस्कृती भाषेतील 6 कडवे असणारं वंदे मातरम हे गीत 7 सप्टेंबर 1848 मध्ये पुण्यातील भेटवाड्यात मुलींची झाला। ज्येष्ठ कुसुमाग्रस म्हणतात वंदे मंत्राहुना अम्मा वंदे वंदे मातरम, वंदे मंत्राहुना अम्मा वंदे वंदे मातरम। माऊलीच्या मुक्ततेचा यत्न झाला भारती तेथे लाखो वारे, तेथे जीविताच्या आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे वंदे मातरम, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे वंदे मातरम। याच मंत्राने मंत्राचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुराशी शांतीवाची झुंजले, शस्त्रहीना एकलाभे शस्त्र वंदे वंदे मातरम, शस्त्रहीना एकलाभे शस्त्र वंदे वंदे मातरम। वंदे मंत्राहुना अम्मा वंदे वंदे मातरम, वंदे मंत्राहुना अम्मा वंदे वंदे मातरम। याच महान गीताला प्रजासत्ताकाच्या 2 दिवसाआधी म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला। त्यावेळी राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले की राष्ट्रीय गीताला राष्ट्रगीता एवढाच मान आणि सन्मान मिळेल, पण आता विचार करताना खरंच लक्षात येते की आपण त्याचा योग्य तो मान आणि सन्मान देतो का? फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वंदे मातरमच्या घोषणा देणं म्हणजे त्याचा योग्य तो मान आणि सन्मान देणं नव्हे। म्हणूनच म्हणावेच वाटते